नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार। तर आज 20 जून दुपारचे 2:30 वाजत आहेत। आज आपण आजचा, उद्याचा आणि परवाचा 20, 21 आणि 22 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे पंजाबच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे। तसेच बिहारच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती आणि पूर्व भारतात अरुणाचल प्रदेशच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे। या ज्या चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहेत याच भागातून एक कमी दाबाचा पट्टा असाच पूर्व भारतापर्यंत विस्तारलेला आहे। त्याच्यामुळे पूर्व भारतात आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या भागात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तसेच पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, उत्तर प्रदेशचे काही भाग, बिहार, झारखंड या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज आणि उद्यासाठी राहील। आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर इकडे दक्षिण महाराष्ट्रापासून जी महाराष्ट्राची दक्षिण किनारपट्टी आहे या भागातून एक केरळच्या किनारपट्टीपर्यंत ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा आता सक्रिय झालेला आहे। या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किनारपट्टीवर कोकण विभाग आणि मुंबई विभागात आता पावसाचा जोर वाढायला लागलेला आहे। उर्वरित दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या भागात सुद्धा पुढील 2 ते 3 दिवसासाठी पावसाचा अंदाज आहे। पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 20 जूनचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर 21 आणि 22 जूनचा। तर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला जिल्हा वाईज तर आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीवर काही भागात हलका मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील। तसेच नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात सुद्धा हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सक्रिय राहतील। त्यानंतर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून उत्तर भागात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या पट्ट्यातून पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी जरा जास्त दिसत आहे। तसेच खाली यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। पण वरती नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती या पट्ट्यातून पावसाची शक्यता जरा जास्त राहील। उर्वरित नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, सांगलीचे पूर्व भाग, सातारा, नाशिक पूर्व भाग या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तर हलक्या पावसाच्या सरी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सक्रिय राहील। विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही। नांदेड, लातूर, हिंगोली, अकोला, वाशिम, परभणी या पट्ट्यात सुद्धा विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही। स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी होऊ शकतो। विशेष पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच 20 जानेवारीसाठी नाहीये। तर हा झाला आजचा जिल्हा वाईज हवामान अंदाज। त्याच्यानंतर आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर कोणत्या तालुक्यातून आज थोडीफार पावसाची शक्यता जास्त राहील तर इकडे गोंदिया, आमेगाव, सालेगाव, तसेच अर्जुनी, देवरी, मोरगाव या पट्ट्यातून, तसेच तोमसर, मोहोडी, रामटेक, साकोळी, लाखनी, पावनी, रामटेक, तसेच सावनेर, नारखेड, काटोळ, पेरसोनी, कामटे, माऊदा, कुही, उमरेड, कलामेश्वर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जरा जास्त राहील। उर्वरित हिंगणघाट, समुद्रपूर, देवळी, तसेच वर्धा, सेलो, अरवी, अष्टी, वारूद, मोर्शी, चंदन बाजार, अचलपूर, चिखलदरा हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी जरा जास्त दिसत आहे। उर्वरित यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर थोड्याफार क्षेत्रासाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो आजसाठी। तसेच इकडे ठाणे जिल्ह्यात शहापूर, डहाणू, पालघर, वसई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ याच्यानंतर खाली रायगड जिल्ह्यात कर्जत, पनवेल, पेन, सुधागड, रोहा, माणगाव, महाड, म्हसाळा याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी हे जे सर्व किनारपट्टीचे तालुके आहेत या पट्ट्यातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील। उर्वरित सुरगाणा, सटाणा, कळवण, देवळा, शेवगाव, कन्नड, फुलंबरी,
याच्यानंतर भोकंदर, देऊळगाव राजा, मंथा, जालना, मेहकर हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो आजसाठी. उर्वरित पुण्याचा पूर्व भाग जो घाटभाग आहे या घाटभागातून मगाशी सांगितल्याप्रमाणे थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच 20 जूनसाठी राहील. तर हा झाला 20 जूनचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज. त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी आहे. तसेच अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी होऊ शकतो. या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही. विदर्भातील हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून तीव्रता पावसाची जास्त राहील. तसेच पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज उद्यासाठी राहील. मधले जे सर्व जिल्हे आहेत नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तरच हलक्या मध्यम पावसाच्या सरीचा अंदाज आहे. विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून उद्यासाठी नाही. याच्यानंतर नाशिकचा पश्चिम घाटभाग आहे, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात हलक्या मध्यम रिमझिम पावसांचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 21 जूनसाठी आहे. त्याच्यानंतर परवा विदर्भात 22 जून रोजी अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज 22 जून रोजी राहील. तसेच हिंगोली, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा थोड्याफार क्षेत्रासाठी अंदाज आहे. उर्वरित पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. तसेच नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात सुद्धा रिमझिम पावसाचा अंदाज 22 जूनसाठी आहे. मधला जो पट्टा सर्व आहे नंदुरबार, धुळे, नाशिकचा पूर्व भाग, पुणे पूर्व भाग, सांगली, सोलापूर, धाराशिव, परभणी, जालना, बुलढाणा, बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज नाही आहे. स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाची सर होऊ शकते. विशेष पावसाचा अंदाज या मधल्या पट्ट्यातून दिसत नाही आहे 22 जून रोजी. तर हा झाला आपला 20, 21 आणि 22 जूनचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 20 जूनसाठी नागपूर, भंडारा तसेच गडचिरोली या 3 जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तसेच इकडे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातून सुद्धा मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आजसाठी म्हणजेच 20 जूनसाठी. त्याच्यानंतर पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. यानंतर नाशिक, जळगाव, नांदेड आणि हिंगोली या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. तर बाकी हा होता 20, 21 आणि 22 जूनचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.